श्री गरुड पुराण अध्याय 8 श्री विष्णूचा पूजाविधी। श्री विष्णूची पूजा करण्यापूर्वी मंगल स्नान करून घ्यावे, शुचिर्भूत व्हावे, त्यानंतर पवित्र आसनावर बसावे, मनातील सर्व विकार आणि विचार नाहीसे करावेत आणि समाधानी चित्ताने हृदयामध्ये श्री विष्णूचे ध्यान करावे। या ध्यानामुळे हळूहळू आपली वृत्ती शांत होत जाईल, अनेक प्रकारचे दिव्य अनुभव प्राप्त होऊ लागतील। त्यानंतर संकर्षण, प्रद्युम्न, अनिरुद्ध इत्यादी नावाने शास्त्रसिद्ध पद्धतीने पूजा करावी। केलेली कोणतीही पूजा वाया जाणार नाही। कर्माचे अव्यक्त फळ काही काळाने व्यक्त स्वरूपाला येत असते। त्यासाठी अंतःकरणापासून भगवंतावर पूर्ण श्रद्धा ठेवून पूजाविधी करावेत। सर्व पूजाविधी झाल्यावर शास्त्राप्रमाणे आरती करावी। आरती म्हणजे आर्तभावनेने देवाला मारलेली हाक असते। अध्याय 9 वैष्णव पंजर। श्री विष्णूच्या पूजेनंतर साधकाने परम शुभकारक वैष्णव पंजर म्हणावे। हे पंजर स्तोत्र श्री शंकरासाठी सांगितले होते। कात्यायनीने ईशानीच्या संरक्षणासाठी ते प्रारंभीच सांगितले होते। या पंजर स्तोत्राच्या प्रभावाने तिने देवांना त्रास देणाऱ्या महिषासूर व दानव रक्तबीज यांच्यासारख्या बलाढ्य अशा दैत्यांना मारून टाकले होते। मानवानेही श्रद्धायुक्त अंतःकरणाने पंजर स्तोत्राचा जप केला तर त्याला संकटामध्ये अभयदान प्राप्त होते, त्याचे मनोबल वाढते, अनेक प्रकारच्या शत्रूंवर विजय मिळवता येतो। पवित्र आसनावर बसून पंजर स्तोत्र म्हणावयास सुरुवात करावी। हे भगवंता, तुला माझा नमस्कार असो। हे विष्णू, सर्व प्रकारे तू माझे रक्षण कर। हे विष्णू, मी तुला पूर्ण रूपाने शरण आलो आहे। तू सुदर्शन चक्र धारण करून पूर्व दिशेने माझे संरक्षण कर। सौनंद नांगर घेऊन तू पश्चिम दिशेने माझे संरक्षण कर। मुसळाच्या द्वारे तू उत्तर दिशेने माझे संरक्षण कर। आपली कौमुद गदा धारण करून दक्षिण दिशेने माझे रक्षण कर। पंकज घेऊन तू आग्नेय दिशेने माझे रक्षण कर। खडक धारण करून तू नैऋत्य दिशेने माझे रक्षण कर। वैजयंती माळा, कंठभूषण, वत्सचिन्ह धारण करून वायव्य दिशेने माझे रक्षण कर। हे प्रभो, तू गरुडावर बसून आकाशात माझे रक्षण कर। हे कमलनयना, तू रसातलातही माझे रक्षण कर। सर्व प्रकारे सर्व बाजूनी तू माझे संरक्षण कर। हीच तुला नम्र प्रार्थना। अध्याय 10 योगक्रियेची साधना। आजपर्यंत अनेक ऋषीमुनींनी ध्यान केले। त्यांनी योगक्रियेची परम साधना करून आपल्या हृदयातील भगवान विष्णूंचे दर्शन घेतले। सर्वांच्या कल्याणासाठी त्यांनी योगक्रियेचे वर्णन केले आहे। योग साधना कशी करावी याचे मार्गदर्शन केले आहे। पद्मासन घालून साऱ्या चित्तवृत्ती अंतर्मुख करून ध्यानाला प्रारंभ करावा। हृदयात भगवान श्री विष्णूचे ध्यान करावे। तो विष्णू सर्वांचा ईश्वर आहे। तो अनंत आहे। तो जन्ममृत्यूरहित आहे। त्याचे ध्यान केल्याने सर्व प्रकारच्या पापांचा नाश होतो। तो विष्णू मानवाच्या शरीरामध्ये विराजमान असतो। त्यालाच वासुदेव म्हणतात। त्यालाच ब्रह्मात्माही म्हणतात। तो क्षर आणि अक्षर यांच्या पलीकडे आहे, सर्व धर्मांच्या पलीकडे आहे। म्हणून ज्ञानाने सर्व धर्माच्या पलीकडे जाऊन त्याचे दर्शन घेणे आवश्यक आहे। तो विश्वातील सर्व प्राणीमात्रांचा प्राण आहे। त्याच्या चरणाजवळ परमशांती विराजमान असतो। जो साधक रोज आंतरिक विष्णूचे मनोभावे एकाग्रतेने ध्यान करतो त्याला श्री विष्णूच्या रूपाचे दर्शन होते। तो सर्वसाक्षी आहे। सदैव त्याचे ध्यान केल्याने त्याच्याबद्दल प्रेम निर्माण होते। प्रेमामुळे जीवन अंतर्बाह्य आनंदरूप होऊन जाते। त्याच्या चरणकमलाचे ध्यान मानवाला परमपद प्राप्त करून देते। यासाठी सदैव त्याचे ध्यान करावे। अध्याय 11 श्री विष्णूचे ध्यान आणि सूर्याची अर्चना। श्रीहरी सांगू लागले, हे रुद्रदेवा, श्री विष्णू परम ईश्वर आहे। सर्व विश्व त्याच्यापासून निर्माण झाले आहे। सर्व विश्वाचा मूलभूत आधार तोच आहे। संपूर्ण विश्वाला एका अंशाने धारण करून तो व्यापक आणि अनंत आहे। तो ब्रह्मरूप आहे। स्थूल देह आणि मनोधर्माच्या पलीकडे तो आहे। तो निराकार असून अनेक रूपांनी साकारही होऊ शकतो। अनेक अवतार धारण करून धर्माचे रक्षण करतो। सर्वभूत मात्रांच्या हृदयात त्याचे वास्तव्य असते। म्हणून जगातील सारे कर्म सुरू असते।
सर्व साधक त्याचे चिंतन करीत असतात. अनेक साधक अनेक मार्गांनी त्याच्या प्राप्तीसाठी प्रयत्न करतात. शंख, चक्र, गदा, पद्म धारण करणाऱ्या पितांबरधारी अशा श्रीविष्णूची हृदयापासून धारणा करून त्याची भक्ती करावी. म्हणजे संसारातील सर्व प्रकारचे दुःख नाहीसे करण्यासाठी श्रीविष्णूची परमभक्ती हा एक मार्ग आहे. यानंतर श्रीहरी सूर्याच्या पूजनासंबंधी सांगू लागले. 8 पाकळ्यांचे कमळ काढून तेथे सूर्याचे आवाहन करावे. सूर्याची स्थापना केल्यानंतर 12 सूर्याची स्थापना करावी. सूर्याच्या 12 नावांचा उच्चार करून पूजा करावी. भग, सूर्य, अयर्मा, मित्र, वरुण, सविता, धाता, महाबलशाली, विश्ववान, त्वष्टा, पूजा, इंद्र व विष्णू अशी सूर्याची नावे आहेत. मानवाने पूर्व दिशेला सूर्याची श्रद्धेने आणि मोठ्या भक्तिभावाने पूजा करावी. हे गरुड पुराण ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांची आध्यात्मिक व सर्वांगीण प्रगती व्हावी ही श्री ईश्वरचरणी प्रार्थना. प्लीज लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब. थँक्यू.